ओके. नमस्कार मित्रांनो, गाडा मालक या चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे स्वर्गीय भारत 5000 केसरीमध्ये आणि खूप सुंदर असा गटपात झालेला आहे आपला सत्याभाई. दादा काय सांगाल? आज आनंदाचा क्षण आहे आणि सत्याभाई आज आजारातून उठला आणि गटपात झाला. एक आम्हाला म्हणजे एक आनंद असा झाला का तो फुगला होता सकाळी पाणी पिऊन. तरी पण तो अंतर देऊन गटपा झाला ही आम्हाला आनंदाची बाब आहे आमच्यासाठी. आणि घाटावरती पण त्याचं नाव चांगलं आहे. तिथं चाळीसगावमध्ये हा 1 नंबरमध्ये बैल पळतो आणि तिथून परत आम्ही इथं कराडमध्ये बैल होता. कराडमध्ये पण त्यांनी सलग 5 मैदानात 1 नंबरचा मानकरी झाला. तिथून परत आला आणि आत्ता परत मुंबई बिनजोडमध्ये त्याला अजून परत नाव आहे त्याचं चांगलं. मोठ्या-मोठ्या गाड्या खेळलेलोत आम्ही. आणि आता सेकंदाला इथं लोणंदमध्ये मैदान होतं सेकंदाचं. तिथं पण 1 नंबरचा झाला सेकंदाला. आणि परत दुसरं शिर्षीला मैदान होतं तिथं पण बिनजोडची गाडी मारली आम्ही. बघा मित्रांनो, इतिहास तर तुम्ही ऐकलाच आहे आणि आज मालकाच्या चेहऱ्यावर आनंद बघा. आज बैलांसुद्धा करून दाखवले. कुठेतरी आज बैल फुगला होता सकाळी आणि आज त्याच्यावर सुद्धा मात करून गटपास केलेला आहे. दादा कसा वाटेल आज आनंद? आज आनंद म्हणजे आम्हाला खूपच आनंद झाला आहे. आणि आजचं नियोजन म्हणजे आजचा पायरा होता सोमनाथ पाटील बापसाचे आपले. त्यांचा छावा वासरू 2 दाती आहे. तर त्यांचा पायरा होता. त्यांच्याबरोबर आम्ही गटपास झालो आहे. बघा एक नामांकित पायरा तुम्ही. आज सोमनाथ शेठ बोलाल तरी कुठेतरी कमी नाहीत. अखंड महाराष्ट्राने सुद्धा त्यांना प्रेम दिलेलं आहे. आणि खूप सुंदर अशी गाडी पळाली. काय सांगाल? आज सहकारी ही गाडी आहे ना ही जे खंडोबा प्रसन्न पप्पू शेठ पाटील खांडपे यांच्या नावाने गाडी पळते. तुमची सुद्धा ओळख सांगा. मी त्याचा छोटा मालक आहे. नाव सांगा तुमचं. प्रशांत पाटील. बघा मित्रांनो, आज नियोजन सुद्धा तुम्ही करत असता आणि बैलासोबत सुद्धा खूप सुंदर नियोजन करत असता. आजचं नियोजन हे वंश भुईकोड यांनी केलं होतं. वंश इकडे ये इकडे. बघा आपण मित्रांनो बघू शकता. बघा छोटा पॅक मोठा धमाका आणि खूप कमी वयामध्ये जे लोक बोलतात ना एक शेण भरे आणि कासरे धरे. पण ते चुकीचं आहे. कारण कोणालाही कोणाची निंदा करू नका. बघा खूप कमी वयामध्ये आज नियोजन केलेलं आहे. दादा तुझं नाव सांग. वंश विकोट अ, आज तू नियोजन केलं. कशी पळाली गाडी? चांगली पळाली. अ, आता जो येणारा सेमीमध्ये इतिहास घडेल का? हो. बघा मित्रांनो, आज त्याला सध्या बोलता सुद्धा म्हणजे समोर बोलायला सुद्धा तो घाबरतोय. पण नियोजनाचा बादशाह म्हणून वंश आज तुम्हाला बघायला मिळाला आणि सोमनाथ शेठ पाटील यांचा छावा. छावा याच्यासोबत आज वंशने पायरा करून दाखवला आणि गाडी गटपास झाली. खूप आनंद आहे. दादा काय सांगाल? बरेचसे लोकं नियोजनासाठी नावं ठेवत असतात. पण आज नियोजन सक्सेस झालं. नियोजन म्हणजे असं होतं, की आम्हाला पायरा अजून झालेला नव्हता. या मैदानात पळवायचा नव्हता दुसऱ्याला. पण वंश बोलला, की आपण गाडी पळवू या मैदानामध्ये. काय होईल ते होईल. तर मग त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही गाडी पळवली. बघा मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता. खूप चांगला असा सुंदर नियोजन केला आणि खूप सुंदर नियोजनाचे बादशाह आपल्यासोबत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जसं आपण बोलतो ना, की गौरव माने आणि शुभम पाटील तसाच हा वंशसुद्धा येणाऱ्या काळामध्ये नियोजनाचा बादशाह ठरेल. ही आनंदाची गोष्ट आहे. दादा आज सहकारीसुद्धा आहेत. त्यांनासुद्धा विचारूया. दादा तुमची ओळख सांगा. माझं नाव आदेश म्हसे. मी त्यांचा पण पुतण्या आहे पप्पू शेठचा. तर आमचा बैल म्हणजे आम्हाला आतापर्यंत बिनजोडला बैल पुरलाच नाही. आम्ही पहिले भरपूर केले पण आम्हाला बिनजोडला बैल पुरलाच नाही आहे. आणि मागच्या गटाच्या मैदानाला पण आमची गाडी थोडी फॉल झाली आणि आमची हरण्याला टप दिली होती. आम्ही 2 नंबरला गाडी उतरली होती. पण यावेळेस आमची गाडी सक्सेस झाली आणि गटपास झाले. खूप बघा. आनंद आहे. खूप चांगलं दादांनी सांगितलं. कारण सहकार्य असल्याशिवाय शर्यत क्षेत्र पुढे जात नाही. याचा लाडका सुट्टी मेकर गौरकामाचा भाई जाधव हा त्याचा सुट्टी मेकर असतो प्रत्येक अड्ड्यामध्ये. सुट्टी मेकर सुद्धा त्यांनी आज सांगितलेलं आहे. त्यांना सुद्धा आज आनंद होईल. दादा मला एक प्रश्न विचारायचे आहे, की हा शरद क्षेत्र जो आहे हा मित्रांचाच आहे. नक्कीच, नक्कीच. ह्या क्षेत्रामध्ये मैत्री ही पाहिजेच आणि बैल म्हटलं तर त्याला सपोर्ट करणारे साथीदार पाहिजेतच पाहिजेत. त्याशिवाय शर्यत क्षेत्र नाही आहे. दादांना सुद्धा तुम्ही विचारा. आता बघितलं असेल का बैल आम्हाला हात पण लावून जातो तिथे. आणि ते ते त्यांचे म्हणजे एका हातावर बैल असतो. का असं आम्ही दोघे धरलाय, पण सोडला ना तर त्यांच्या पाठोपाठ बैल जातो. आज त्यां
आज दादांनी सांगितलं कारण शरद क्षेत्रामध्ये मित्रमंडळी असली तरच शरद क्षेत्र टिकू शकतोय. दादा आता सेमीला गाडी नंतर पळणारच आहे. काय इतिहास बघायला मिळेल? काय आता अजून तरी हे काय बघितलं नाही आम्ही. सेमी जाऊन काय गटच चालू जातो. नाही सेमीला जेव्हा गाडी पळेल तेव्हा कशी गाडी पळताना बघायला मिळेल? नक्कीच आतापेक्षा अजून स्पीड बैलाचं लागेल कारण गटाला बैलाचं जरा पोट फुगलेलं होतं. आमच्याप्रमाणे जरी बैल तेवढा पळाला नाही, पण तसा सुट्टा निकाल घेतला आम्ही. पण त्यापेक्षाही आता सेमीला जास्त स्पीड असेल हे नक्कीच आम्ही सांगू शकतो. बघा खूप चांगलं दादांनी सांगितलं. कारण आज स्वर्गवासी भारत 5000 केसरी हा मैदान जो आहे कसं वाटलं नियोजन? मैदानाचं नियोजन खूप चांगलं केलं आहे नरेंद्रदादा गोमार यांनी आणि मागच्या याला पण त्यांचाच पायरा होता आम्हाला भवानी म्हणून. पण थोडं आमच्याकडनं ते नियोजनाचं थोडं हे झालं होतं. सुट्टीला जरा हे झालं आमच्याकडून. पण गाडी चांगली पळाली होती. बघ नक्कीच. आणि नरेंद्रदादा गोमार यांचं म्हणजे एकदम नियोजन चांगलं आहे, की एक त्यांनी दुसरा एक बैल असं हे केलं. एक गरिबाचा म्हणजे एक वासरू दुसरा बैल म्हणजे चांगला उजेडा देऊ शकतो. हे चांगलं त्यांचं नियोजन आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी मैदान पण सुद्धा केलेलं आहे. माझा असा प्रश्न आहे की ज्यांनी बैल पळवलं नाही कारण ते ह्याच मातीमध्ये आणि ह्याच प्रेक्षकांनी त्यांना प्रेम दिलेलं आहे. त्यांच्याबद्दल काय बोलाल? त्यांच्याबद्दल बोलण्यास आपल्याला आपण एवढे मोठे मालक नाही हे नाही आहेत. पण पण चुकीचं आहे. चुकीचं आहे जरा, की सर्वांनी बैल पालवायला पाहिजेत. मैदान हे सर्व सारखेच असतात. काही एवढंही नाही आहे. पण चांगलं नियोजन केलं त्यांनी आणि तसं बोलायला लागलं तर भरपूर गाड्या आहेत. चांगल्या मोठ्या-मोठ्या सुद्धा आहेत. बघा खूप दादांनी चांगलं सांगितलं. कारण ज्या आपल्या ह्या क्षेत्रातल्या मुंबईमधल्या प्रेक्षकांनी ज्या प्रेम दिलेलं आहे ते कुठेतरी विसरू नये आणि आपल्या मैदानाला भरभराटी राहो. कारण बघा तुम्ही घाटावरच्या मैदानांना बघा सर्व गाडा मालक एकत्र येऊन नियोजन करत असतात. आणि इथे आपले 2 मैदानं फेल झाली म्हणून त्याला कुठेतरी गालबोट देऊ नका. नक्कीच गालबोट तर देऊ नकाच आणि आपले मुंबईचं मैदान आहे, तर आपल्या मुंबईच्या गाडी मालकांनी त्याला सपोर्ट करायला पाहिजे. जर आपण सपोर्ट केला तरच आपले मैदानं चांगली होतील आणि मोठी होतील. तेव्हाच बाहेरच्या वरच्या गाड्या पण येतील. आपणच त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आयोजकांना. नक्कीच. बरोबर. खूप चांगलं दादांनी सांगितलं. दादा जाता आता अजून एक प्रश्न. आज तुमचा जो महादेवाचा नंदी आहे, त्याने आज गटपास केलेला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये जो इतिहास घडणार काय सांगाल? इतिहास तर आम्ही नक्कीच घडवणार. कारण आमच्याकडे जेव्हा हा बैल आला, तेव्हा थोडा आम्हाला जरा कमी होता. पण आमच्याकडे आल्यापासून त्याने एवढा स्पीड लावलाय का आम्हाला तर त्यांनी अजिबात नाराज नाही केलं. जाईल तिथं आम्ही गुलालात नक्कीच असतो. आज तुम्ही भरपूर शहरी क्षेत्रामध्ये बरेचसे दिवस दिसतायत. कधी घेतला हा बैल? बैल 6 बैल 5-6 6 महिने झाले. 6 महिने झाले. हा बैल आम्ही पावसाळ्यामध्ये घेतला होता. समाधान थेटेकडून चाळीसगावचे. त्यांच्याकडून आम्ही बैल घेतला होता. एक सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही बैल घेतला होता. काय रुपयाला खरेदी झाली होती? 3,00,000 रुपयाला खरेदी झाली होती त्या बैलाची. बघा मित्रांनो 3,00,000ची खरेदी आणि आज 3,00,000 वसूल. 3,00,000 वसूल झाले त्याचे. बरोबर. हो. काय सांगाल? कुठला असा एखादा इतिहास सांगा, की बैलाने तिथे मान उंचावरच ठेवली? त्याचा इतिहास म्हणजे त्याला आम्ही अजून परत म्हणजे नाराज केलं नाराज अजिबात केलंच नाही. कुठल्याच मैदानात नाही आणि गुलालाच सतत. आणि असे कधी-कधी होते ना, कधी-कधी आम्हाला पायरा थोडा कमी असतो. पण समोरची गाडी टाईट असते. पण तेव्हा पण त्यांनी एकट्याने गाडी नेऊन लावलेली त्यांनी. पैऱ्यासाठी काय अडचणी येत होत्या का? नाही, नाही. कारण आमचे काका पप्पू शेठ पाटील यांचे म्हणजे त्यांचा दोस्ती वर्ग हा खूप मोठा आहे बरोबर. आणि त्यांच्या शब्दावरती आम्हाला पैरे असे भरपूर होतात. उलट पैरे त्याचे भरपूर वेटिंगला राहतात. कारण मग त्याच्यामुळे भरपूर पैरे असे नाराज होतात, की आम्हाला पायऱ्या भेटत नाही. पण नाईलाज असतो, की पैरे वेटिंगला आहे त्याच्यामुळे आम्हाला पायऱ्यासाठी थांबावं लागतं. पण बैलाचं एक हे, की आम्हाला त्याने अजून नाराज नाही केलं. बिनजोडमध्ये कुठे दिसेल असा इतिहास बघायला? नक्कीच आता पुढे चांगल्या मैदानात नक्कीच आपण चांगलं नियोजन करून एक चांगला धमाका करू. आज मित्रमंडळींना काय सांगाल? कारण बघा खूप मित्रमंडळी जमलेली आहे. कारण मित्रमंडळी आहे तर शरक्षेत्र आहे. त्यांना काय सांगाल? मित्रमंडळींना पण नाराज तर नाहीच करणार. पण पुढच्या मैदानात आपण म्हणजे चांगलं नियोजन करून एक चांगला धमाका देण्याचा प्रयत्न करूच. खूप सुंदर. हे मालकाचे मामा आहेत. हे प्रत्येक मैदानात सोबत असतात.
बघा मित्रांनो, आज त्यांना सुद्धा विचारूया. बाबा तुमची ओळख सांगा. मी शांताराम नामदेव जाधव, राहणार गौर कामत, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. तुम्ही तर आता जुने गाडा मालक आहेत, कारण पहिल्यापासून शर्यत क्षेत्र बघत आलेले आहेत. मागच्या शर्यत क्षेत्रात आणि आताच्या शर्यत क्षेत्रात काही फरक वाटतो का? फरक वाटतो म्हणजे आत्ता हे मैदान आहे, कसं आहे, हे पैशाचं मैदान आहे. बरोबर. पहिलं एवढं पैसे घालवायला नव्हते लागत. मानाचं मैदान मानाचं होतं. मैदान होतं. बोकड आणि बादल्या. बोकड आणि बादल्या. बघा आज शर्यत क्षेत्रामध्ये फक्त पैसा पाहिजे. हां. आता फक्त पैशावरच शर्यती आहेत. आता फक्त नाव आहे. नाव आहे. त्यावेळेला नावाचं काय नव्हतं, फक्त बैल चालत होती. बघा, तेव्हा बैल जेव्हा गाडीला सोडायचे आणि शर्यती मैदान शर्यतीला न्यायची. त्याच्यानंतर मग तुम्हाला नांगराला झोपून सुद्धा बैल शर्यतीला हाकललेले आहेत. आज सत्या सुद्धा गटपास झालेला आहे. कसं वाटतंय? आज गटपात झाल्यामुळं जरा समाधान वाटतंय. आता सेमीसाठी जेव्हा मैदानामध्ये जाईल, तेव्हा काही वेगळं बघायला मिळेल का? मिळेल तर. आत्ता आज परत त्यांनी जेवढे त्याला पैरे लावले, पैरे केले, त्या पैऱ्यात तो कधीच कमी पडला नाही. बरोबर. आज परत जेवढे पैरे झाले त्या पैऱ्यात तो पुढेच असायचा. म्हणजे आपल्या सहकाऱ्यांचं एक चांगलं असं त्याची मेहनत आहे. हां, चांगली मेहनत आहे. मेहनतीचं आज फळ होणार. फॉलो होणार. बघा, खूप छान बाबांनी सांगितले. कारण जाणते-जुणते जुने गाडा मालक आहेत. आणि संयमाचा खेळसुद्धा करून दाखवतात. आज सत्याला सुद्धा शुभेच्छा देतोय. आज पुढच्या सोमनाथ शेठ पाटील यांचा छावा आणि सत्या पुढच्या नियोजनासाठी त्यांना शुभेच्छा देतोय. धन्यवाद. थँक्यू.